1 2 3 गो. सो फ्रेंड्स, लंचचा टाइम झालेला आहे. जेवणासाठी आजचा मेनू तुम्हाला दाखवतो. पापड आहे, इथे चिकन आहे, त्याच्यानंतर या साईडला अंडा कढी आहे, मैदा कढी आणि मिक्स व्हेज भाजी, मिक्स कोरमा. व्हेज कोरमा छान दिसतोय. या साईडला दाल तडका, व्यवस्थित थिक डाळ आहे, राईस, चपाती येतात, सलाड, रोज शिरा, भजी आणि चटणी. अशा प्रकारे काही आजचा मेनू आहे. आपले फॅमिली मेंबर सगळे जेवायला बसलेले आहेत. कसं आहे जेवण? छान आहे. एखादा कुठला आजचा मेनू किंवा एखादा कुठला आयटम चांगला? शिरा एकदम भारी. अरे वा, मामा जेवण चांगलं आहे का? पप्पा व्यवस्थित आहे जेवण? आमचे निकम बंधू जेवायला बसलेले आहेत सगळे. कसं आहे जेवण राहुल भाऊ? व्यवस्थित. तुम्ही शिरा नाही घेतला का? या साईडला शिंदे फॅमिली बसलेली आहे जेवायला. हॅलो, कसं आहे जेवण? जेवण क्वालिटी छान आहे. हाय हाय. वा डल बरी पण. हाय ओके. बाबू इथे बसला ना तुला मंकी पण दिसणार. अरे सांगा ना, व्हिडिओ काढतो. आता आम्ही दमलेलो आहोत. बाबू असं बसलं ना. डॉली दमली. चलो काय आलं डॉली? काय झालं तुला? ये बाबू ये बरे. चप्पल कुठे आहे तुझी? शूज कुठे आहेत? कुठे आहेत शूज? ठेवून दे तिथे. हाय शुभ्रा. हाय. कुठे चालली आता तू? आता पॉइंट्स बघायला. अच्छा, सगळे साईट सीन करायला चालली? हो. आता आमचा मोठा ग्रुप आहे तो सगळा गेलेला आहे पुढे. शुभ्रा झोपली होती आणि सावी पण झोपली होती, त्याच्यामुळे मग आम्ही थांबलो. तर आता आम्ही चाललोय पुढे. डायरेक्ट आपण आता कुठे जाऊया शुभ्रा? सनसेट पॉइंट. सनसेट पॉइंट. ओके. सो फ्रेंड्स, आपण भेटूया सनसेट पॉइंटला. बाय बाय. बाय.
शुभ्रा, टिपू, सावी, सावी, ए सावी. अरे छान आहे ग, मस्त आहे. तो बघ आला आला आला. हे डोळ्याला काहीतरी झालंय रे का तसंच आहे. तिला घेत होती ती पडली. हे घेऊन जाईल, तो घेऊन जाईल सोबत. मस्त आहे रे, पण त्याला डोळ्याला काहीतरी झालं बिचारा. चांगला पिल्लू आहे. त्याला काहीतरी झालं, ताण लागली वाटतं का त्याला. शुगर ते तसं थोडी प्यायला भेटणार त्याला, ते खाली जाणार पाणी, ते पाहिजे त्यात. खेळतोय का तो, खेळतोय. काय नाही करत. काय खाते शुभ्रा? मॅगी. भूक लागली? हो. सावी पण खाते काय? मॅगी पिल्लू इकडे बघ, पिल्लू मॅगी खा. हा चला करा मॅगी. नीट खा. शुभ्रा काय घेतलं? कॉटन कॅन्डी. हो. सावी, अरे तू पण घेतली? सावीच्याच हाईटची आहे रे. खा बाबू, कशी खाते? अरे बाबा. टिपू, तुला नाही घेतली कॉटन कॅन्डी? असे करतात. रिक्षा रिक्षा. हा. अरे तू काय बँडेज पट्टी आहे की काय? तुला आवडते काय कॉटन कॅन्डी? हाय फ्रेंड्स, तुम्ही बोलत असतील की सनसेट पॉइंटला आम्ही नाही गेलोय कारण की तिथे शूट करायचं अलाउड नव्हतं. पण सनसेट पॉइंट एकदम छान होता. आणि उद्या काहीतरी स्पेशल आहे, ते म्हणजे की माझ्या अंकल आंटी श्वेता डांगळे आणि सुबोध डांगळे त्यांचा उद्या ॲनिव्हर्सरी आणि सावीचा बर्थडे. तुम्हाला दाखवते ते डेकोरेशन चाललंय. ठीक आहे, आता जाऊया. बोल ना. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, आज ना तीन सेलिब्रेशन होणार. एक सुबोध मामा आणि श्वेता ॲनिव्हर्सरी, दुसरं परी आणि सावेचा बर्थडे आणि हॅपी न्यू इयर. हा है ना. ओके, सो आता आपण बघूया डेकोरेशन. आणि इथे आमचं बार्बिक्यू पण आलेलं आहे. हाय अंकल. गरमागरम बार्बिक्यू. इथे सगळे बसलेले आणि इथे चालू आहे डेकोरेशन. सावी इथे सगळे खेळतात आहेत आणि तिथे त्यांचं गेमचं डिस्कशन चालू आहे. सो थोड्याच वेळात मी तुम्हाला परत भेटते. सो तोपर्यंत बाय. फ्रेंड्स, इथे डेकोरेशन झालेलं आहे
ते बलून्स वगैरे लावलेले. हाय शुभ्रा, हाय. काय करते? काय नाही. किती वाजले ग? एवढं रात्री झाली काय? 9 o'clock झाले. हा, पण आज 31st आहे शुभ्रा. मग आज 31st काय स्पेशल आहे की नाही? हो, आज आम्ही बार्बिक्यू बनवतो. कुठे? हे बघा. अरे सही, छान छान छान. ते बार्बिक्यू चालू आहे मस्त पैकी. चिकन संतोष निकमने पोस्ट पण दिलेली आहे, फोटो पण काढलेला आहे. आणि या ठिकाणी सुबोध डांगळे फुल जोश मध्ये. मी करू का तुम्हाला? नाही काय नाही मला शेलाच लावायचं फक्त. काय काय सगळं चिकनच आहे ना? आधी करायचं होतं. हे चिकन आहे आणि कलेजी आहे. कलेजी आहे. अच्छा छान. आणि हे थोडंफार रेडी झालेलं आहे. शुभ्रा तू टेस्ट केलं? हो. कसं आहे? कलेजी नाही केली. हा, कसं लागलं तुला? हे चिकन एकदम बेस्ट. बेस्ट आहे. अरे वा. आणि इथे समीर खेरनार एकदम मनापासून बार्बेक्यू बनवत आहेत, एकदम भारी. आणि डांगळे आई इकडे आलेले आहेत. चिकन रेडी आहे मम्मी, बघ ट्राय करून. खेरनार मामा पण आलेले आहेत इकडे. आणि हे रात्रीचं डेकोरेशन असं केलेलं आहे. मगाशी शुभ्राने दाखवलं. शुभ्रा मगाशी तू दाखवलं ना? हा, तर हे असं डेकोरेशन आम्ही तुम्हाला तो कार्यक्रम पण दाखवू काय करणार आहे. सांगितलं तू काय सांगितलं? ही 6वीचा बर्थडे आणि अंकल आंटीची अॅनिव्हर्सरी म्हणून आम्ही केलं. ओके. आम्ही काही गेम्स पण केला, ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. हो, नक्की नक्की नक्की. ओके, सो वी विल मीट. बाय बाय. आज या ठिकाणी आपण सर्व इथे आवर्जून उपस्थित झालात. इतका कठीण प्रसंग, एवढ्या पायी चालत त्या जंगलामध्ये, जिथे मागे पुढे कसंही काही नाही, अशा ठिकाणी तुम्ही आलात. एन्जॉय झाला. सगळ्यांची खूप खूप आभार. तुम्हा सर्वांच्या आल्यामुळेच या कार्यक्रमाला एक वेगळी शोभा आली. खूप छान प्रकारे अनेक वर्षानंतर आपण एक 2 दिवसाचं गेट टुगेदर पार पाडलं. आणि त्यात दुग्ध शर्करा योग असं म्हणावा तो आपल्या परीचा वाढदिवस आणि परीच्या पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस हा एकाच दिवशी जो इथे आपल्याला सगळ्यांना साजरा करायला मिळाला. तर याच्यामध्ये आपण त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा एक आढावा घेतलेला आहे की आज ते दोघं एकमेकांपासून म्हणजे किती दिवस एकमेकांच्या सोबत आहे. आणि असं असताना ते एकमेकांना खरंच किती ओळखत आहेत. बरं, त्यांच्याकडे आपण त्यांना काही प्रश्न विचारली गेली होती. आता तुम्हाला कळेल की आता यांच्यामध्ये किती बॉन्डिंग आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी सुबोध भाऊंना सगळ्यात अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातोय की श्वेताचं आवडतं फळ कोणतं? श्वेताला कोणतं फळ आवडतं? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. जे ती खायला सगळ्यात मला खाते तशी ती. असं तिचं स्वभाव एकदम चांगला आहे. भेदभाव करत नाही, भेदभाव नाही करत. जे वेळ भेटेल तर तिचं आवडतं. तिचं एक आवडतं फळ. कोणाही डान्सर नकोय आम्हाला. मेहनती फळ ऍपल. उत्तर चुकलेलं आहे. 2 फक्त 2 चुकले 3 पैकी. श्वेताचं आवडतं फळ आहे स्ट्रॉबेरी. ठीक आहे. श्वेताचा आवडता हिरो इम्रान हाशमी.
उत्तर चुकलेलं आहे. सलमान खान. ओके. जर दोघांना फॉरेनला जायला मिळालं तर कोणत्या ठिकाणी शेतात जायला आवडेल? बाली. उत्तर हे पण चुकलेलं आहे. मालदीव. तिचा आन्सर होता मालदीव. लग्न आधीचे भेटण्याचे सर्वात आवडते ठिकाण? आवडते नाही, भेटलेले ठिकाण. फिनिक्स मॉल. तू सांग. फिनिक्स मॉल. हा, हे बरोबर आहे. म्हणजे भेटलेच नक्की. बरं, तुमच्या मते शेताचं आवडतं ठिकाण विक्रोळी का चेंबूर? चेंबूर. उत्तर बरोबर आहे, चेंबूर. ठीक आहे, 7 पैकी 3 तर बरोबर आले. तिचा जन्मवार वार ज्या दिवशी जन्म आला 7 असतात, 7 पैकी 1 माहित नाही तुम्हाला? इयर पण विचारलं तर रविवार. उत्तर चुकलेलं आहे. बुधवार आहे. ठीक आहे, ग्रेट. आपण त्यांची एक छोटीशी परीक्षा, याचा मागचा उद्देश वेगळा काही नव्हता. बरेचसं आपण एकमेकांचे म्हणजे पार्टनर मध्ये आपण थोडंसं कुठे ना कुठे काही होतात, आपण यामुळे इम्प्रुव्हमेंट घेणं हे गरजेचं आहे. आज या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे पार पाडल्या. 2 दिवस कसे गेली समजले नाहीत. आता आपण डायरेक्ट केक कापायला घेऊया आणि दोघांचा आणि प्लस परीचा वाढदिवस इथे साजरा करूया. या बाकीचे कार्यक्रम पुढे या आणि कार्यक्रमाला वेगळी शोभा आणा. सेलिब्रेट केली, सावीचा बर्थडे सेलिब्रेट केला. तर आता त्या अॅनिव्हर्सरी निमित्त एक छोटासा गेम आपल्या समोर शुभ्रा आणि आयुष हे सादर करणार आहे. ते आपल्याला सांगतील काय गेम असेल. हा, करूया ना. आंतरराष्ट्रीय काम पण करायला तर आता विनंती आहे, कार्यक्रम चालू असताना मध्ये बोलू नये. काय बरोबर, आमच्या सूचनांचा आदर ते प्रत्येक वेळी आम्ही ठेवत असतो. तर आता तो गेम काय आहे, कसा खेळणार आहे ते आपल्याला आयुष आणि शुभ्रा समजावून सांगतील. गेम आपल्यालाच खेळायचंय, फक्त ते सांगतील आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक्यू. गेम शुभ्रा बोलेल. हा, तर अंकल इथे उभे असतील, अंकलच्या डोळ्याला पट्टी लावली असेल आणि इथे 5 लेडीज उभ्या असतील. अंकल ते हात देतील, अंकलला हात लावायचे त्यांना आणि ओळखायचे. आणि आंटी असणार आहे, अंकलला ओळखायचंय
कोण कुठे आहे हाताला टच करायचं आणि तुम्हाला ओळखायचंय की आरडी कोण आहे आणि तुम्हाला सांगायचंय. गप्पा एकदम लास्ट लास्ट झाले कोण नाही आता यावेळेस 7 होते बरोबर. कोण आहे आता ओळखा. नंबर सांगा. मला समजलंच नाही. फर्स्ट नवीन वर्ष सेकंडला होते ते आधी होती. वगैरे कैसे करू नाव अरे दुसरं आदि पुरुष आपण जाऊन आलो. काय सांगू हिंदी मराठी आपण आता जाऊन स्टॉप कर दुसरा चिल्ला चिल्ला के सबको स्कीम बता. बघा टीरा जय नीरा निळा नाही नी नी फक्त निळा निकम नी ना नी ना नी स्टार्टिंग आहे ना पहिला ल नील 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 नीलकमल नीलकमल
स्माइल. एक मिनिट असे H A P N E Y R. अरे कहना क्या चाहते हो? Happy New Year. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? चला. Happy New Year!